जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी, नुकसान भरपाईच्या वाटपाची सद्यस्थिती, याचबरोबर या नुकसान भरपाईच्या केवायसीच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये राज्याच्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं। राज्यातील जवळजवळ 46 लाख शेतकरी हे आतापर्यंत नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी जवळजवळ 5340 कोटीच्या आसपासची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि हे सर्व होत असताना आपण पाहिलेलं आहे की याच्या अंतर्गत साधारणपणे 10 ते 15% शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाईचं वितरण करण्यात आलेलं आहे। याच्या अंतर्गत जसे जसे शेतकरी पात्र होत आहेत त्याच्या संदर्भातील GR निर्गमित केले जात आहेत। ज्या ज्या जिल्ह्याच्या याद्या फायनल होतील त्या त्या जिल्ह्याच्या याद्या पोर्टलवरती अपलोड केल्या जात आहेत आणि अशाच नवीन याद्या आता अपलोड केल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण नांदेड जिल्ह्याबद्दल अपडेट घेतलं होतं की 8 लाखापेक्षा जास्त पात्र शेतकरी आहेत। याच्यापैकी जवळजवळ 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची याद्या यापूर्वीच अपलोड करण्यात आलेल्या होत्या। आता उर्वरित शेतकऱ्यांच्या देखील याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागातील याद्या यापूर्वीच अपलोड करून त्याची केवायसी करायला सुरू केलेली होती आणि आता याच्यामधील उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील अपलोड करून केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, परभणीचं आपण पाहिलेले मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये सुद्धा केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। काही शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप करण्यात आलेले आहे। बीड असेल, जालना असेल किंवा इतरही नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले भरपूर जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या याद्या प्रकाशित करून आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे। मित्रांनो, याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर केवायसी केलेल्या शेतकऱ्यांपैकी सुद्धा अद्यापपर्यंत साधारणपणे 15 ते 20% शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे। याच्या अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाच्या रकमा क्रेडिट करण्यात आलेल्या नाहीत। अशा प्रकारे आता जे काही शेतकरी याच्या अंतर्गत पात्र होतील अशा शेतकऱ्यांची केवायसी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। याच्याच अंतर्गत शेतकऱ्यांना आता केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपल्याकडे ज्या ज्या याद्या उपलब्ध होत आहेत त्या याद्या आपल्या माध्यमातून आपण शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारची केवायसी साठी यादी आली आहे का तपासा आणि आलेली असेल, आपलं जर त्याच्यामध्ये नाव असेल तर आपली देखील केवायसी करून घ्या। मित्रांनो, केवायसी करण्यासाठी स्वतः करू शकत नाही, मोबाईलवरती करू शकत नाही, कुठल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकत नाही। केवायसी फक्त आणि फक्त आपले सरकार सेवा केंद्रावरतीच केली जाते। मित्रांनो, याच्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये लॉग इन करावं लागतं। या लॉग इनच्या अंतर्गत आधार प्रमाणीकरणची एक ऑप्शन देण्यात आलेली आहे। या आधार प्रमाणीकरणच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर ई पंचनामा डिस्बर्समेंट जी काही स्टेटस आहे, अतिवृष्टी किंवा इतर जे काही नुकसान भरपाईमुळे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची केवायसी, याच्या अंतर्गत गेल्यानंतर आपल्याला जे काही यादीमध्ये विशिष्ट क्रमांक आलेला असतो हा विशिष्ट क्रमांक टाकून या ठिकाणी सर्च करावं लागतं। विशिष्ट क्रमांक टाकून सर्च केल्यानंतर त्या शेतकऱ्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दाखवली जाते आणि याच्यामध्ये सुरुवातीला आपली काही तक्रार आहे का, तक्रार जर नसेल तर आपल्याला पहिली ऑप्शन दिली जाते की याच्यामध्ये माझी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, वरती आलेला डाटा जो आहे तो बरोबर आहे। याच्या अंतर्गत जर समजा तुम्हाला काही तक्रार असेल, अकाउंट नंबर चुकीचा असेल किंवा दाखवण्यात आलेलं क्षेत्र चुकीचं असेल, रक्कम तफावत असेल किंवा याच्यामध्ये काही इतर माहिती जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल तर त्याच्या संदर्भातील आक्षेप तुम्ही याच्यामध्ये नोंदवून सेव्ह करू शकता। आणि जर काही आक्षेप नसेल तर पहिली जी ऑप्शन आहे मला कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही, ते आक्षेप त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत। आणि याच्यानंतर पुन्हा तुमचा आधारचा डाटा कन्सर्न एक त्या ठिकाणी द्यायचा आहे। याच्यानंतर तुमच्या बायोमेट्रिक तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, तुमचा मोबाईल नंबर, आधारचा OTP, या सगळ्या बाबी पूर्ण करून तुमची ही केवायसी पूर्ण केली जाते। आणि केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण केलं जातं। आणि अशाच प्रकारच्या आता ही केवायसी करण्यासाठीच्या नवीन याद्या उपलब्ध झालेल्या आहेत। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या गावामध्ये अशा प्रकारच्या याद्या आलेल्या असतील त्या त्या गावामधील लोकांनी, आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या तलाठ्याशी संपर्क करून, आपल्या गावातील जे काही आपलं सरकार सेवा केंद्र असेल त्यांच्याशी संपर्क करून आपली केवायसी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढच्या अनुदानाच्या वितरणामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। याच्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।